शिकवण निरूपण. बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चोखट नीती नाही. प्रपंच करावा नेमक पहावा परमार्थ विवेक. जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती. शतवर्षे वय नेमिले त्यात बाळपण निर्णता गेले. तारुण्यावहे वेचले विषयाकडे. वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग. आता भगवंताचा योग कोणी विळे. राजिक देविक उद्वेग चिंता अन्न वस्त्र देह ममता. नाना प्रसंगी अवचिता जन्म गेला. बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चोखट नीती नाही. बहुता जन्मांचा शेवट. मानवी जीवनाचे ध्येय काय? मी जगात आलो काहीतरी कार्यासाठी किंवा निमित्ताने काहीतरी ध्येयासाठी आलो का उगाच काय सगळे आहार निद्रा भयमित्र आणि सामान्य मित्र कशी करून राहणार. तसं सगळ्या वृक्षाप्रमाणे नुसते विषयी होऊन मरून जाण्याकरता आलो याचा विचार केला पाहिजे प्रत्येक माणूस. आणि वेदकालीन ऋषीने नंतरचे ज्ञानी होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी बाबा असं एक ध्येय आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मानवी ध्येय एक आहेच ते आम्ही संपादन करण्यासाठी इकडे आलो. पण ते ध्येय कोणतं मग त्याचा विचारतात आपलं कर्तव्य आहे. तर आपण कोणाला विचारलं की नाही तो म्हणणार पैसे कमवण्यासाठी मी आलो, प्रपंच करण्याकरता बायको वगैरे करण्याकरता मी आलो. म्हणजे हे आपण अवश्यमेव कर्तव्य आहे, हे माझं कर्तव्य आहे. कोण म्हणत हे करायचं आहे, हे काय नाही सांग. पण याशिवाय आणखी काय की तुला करायचं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ म्हणजे प्रयत्नाने साधायला पाहिजे. तू इथे येऊन या जगात येऊन तू काय करतोस यापैकी 2च तू करतोस, अर्थ आणि काम. धर्म सोडून दिलास आणि मोक्ष सोडून दिलास. मग ते कर्तव्य ते जागृती तुम्हाला देण्यासाठी व तुम्हाला प्रपंचाशिवाय काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे. एक दुसरं कर्तव्य काय आहे, परमार्थ म्हणून किंवा धर्म किंवा मोक्ष म्हणून काहीतरी एक तुम्हाला संपादन करायचं आहे. विशेष म्हणजे तू कोण आहेस, कशासाठी इकडे आलास, काहीतरी तुला एक मोठं ध्येय आहे. ज्ञानम मी तेषाम अधिको विशेष. माणसामध्ये काय विशेषता श्रेष्ठ तू कशामुळे आहे म्हणजे त्यामध्ये ज्ञान आहे. ते ज्ञान जे संपादन करील. ज्ञान म्हणजे सामान्य एक नाम आहे. पण ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान म्हणजे विषय ज्ञान हे काय विशेष नाही. पण परमात्म्याचे ज्ञान किंवा ध्येयाचे ज्ञान असं हा माणूसच एकटाच तो जाणू शकतो आणि बाकीचे पशुपक्षी ते जाणू शकत नाही. म्हणून ते अज्ञानी किंवा अगदी कनिष्ठ असं म्हणतात. आणि मानव हा श्रेष्ठ म्हणलेला. नरकर्णी करीतो नरका नारायण हो जाय. इतका अधिकार किंवा श्रेष्ठत्व ह्या गर्देमध्ये आहे. असे सुद्धा आम्ही आपला एक कर्तव्य भाग आम्ही सोडून देतो. एकच कर्तव्य भाग करतो म्हणजे काम अर्थ हे 2च आपण आचरणात आणतो. धर्म आणि मोक्ष हे 2 आम्ही सोडून देतो.
ह्या दोन्ही मिळून परमार्थाचं नाव आहे. धर्म मोक्षाला आणि अर्थकामाला प्रपंच म्हणून नाव. त्याकरता इकडे सगळे सांगतात तुम्ही प्रपंच तरी कराच. प्रपंच करावा नियमक म्हटलेलं आहे. ते केलंच पाहिजे त्याशिवाय चालतच नाही. त्याकरता करायचे तितकं करा. नियम कर म्हणजे अवश्य तितकं करा. सर्वस्वी म्हणजे सर्व धनमन धनाने किंवा अगदी फार अत्यंत महत्वाची सत्यत्व येऊन त्यात आम्ही गुरफटून जातो तसं न करताना म्हणजे तुम्ही अवश्य तेवढा तितकं करा प्रपंच. आणि त्याशिवाय जो कर्तव्य जे कर्तव्य आहे ते फार महत्वाचं आहे. त्यापेक्षा फार मोठं आहे. नरकरणी करतो नरकळा नारायण ओजा म्हणून म्हणजे तू करणी म्हणजे साधन तू केलास ध्यान करून घेतलास तर तू नराचा नारायण होशील. म्हणजे ते ज्ञान किंवा परमार्थ तू कर असंही शिकवण देतात. इथे ह्या समाजात काय विषय काय शिकवण शिक्षण हे शिकवण मुख्य शिकवण. आम्हाला शिक्षण देतात पण एकांगी असतं ते. प्रपंच जास्त आहे तेच मोठं आहे ते तुम्ही तेच करीत राहा त्याच्यात सर्वस्व आहे त्याचे तुमचं सर्वस्व ते साध्य होईल असे ते सगळे सांगतात. पण तसा अनुभव काय नाही. प्रपंच केल्याने आपलं सर्वस्व आपल्याला साध्य होते असं कोणाला अनुभव आलाय काय. प्रपंचात पुष्कळ दुःख आहे चिंता आहे समाधान आहे अशांती आहे इतके सगळे मिळून प्रपंच आहे. प्रपंच करून नुसतं प्रपंच करू लागला म्हणजे हे सगळे मग तुमच्या मागे लागतात. मग प्रपंच करूनही मग हे ह्याच्यापासून आम्ही सोडून घ्यायचे आहे तर परमार्थ केला पाहिजे. त्याशिवाय हे आमचं दुःख नाश होऊ शकत नाही. आपल्याला प्रत्येकाची इच्छा काय असते दुःख अजिबात नसावी आपला नसावं आणि पूर्ण सुख असावं की नेहमी सुख असावं ही प्रत्येकाची इच्छा आहे की कोणाला सगळ्यांना काय पाहिजे होतं मला असं कोणी विचारलं की नाही. सगळ्यांना काय पाहिजे म्हणून कोणी प्रश्न विचारला. बिरबलला अकबर बादशाने काय विचारला. सगळी बसले होते राजदरबार होता. मग प्रत्येकाला काय पाहिजे हे तू सांग. अगोदर दुसऱ्याला विचारला ते म्हणाले ते सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या मनात पुष्कळ ते पाहिजे असतील त्याला कोणता विषय कोणाला काय काय पाहिजे कोणी सांगू शकणार. त्याकरता हे सांगता येणार नाही म्हणाले. पण बिरबल विचारलं कोण म्हणतो मी सांगतो पण काय. अकबर बादशाचा जे जे करा हो ही प्रत्येकाच्या मनात आहे म्हणा. हे नाही म्हणत कोण म्हणणार. म्हणजे प्रत्येकाच्या मनात काय आहे म्हणून सांगितलं म्हणजे त्यांनी एक शब्द चातुरी करून ते उत्तर दिलं ते बरोबर आहे. पण ते खरं उत्तर आहे काय त्यावेळेस भेट बोलत मिळण्यासाठी म्हणून सांगितलं त्याने. पण प्रत्येकाच्या मनात काय आहे तुम्ही सांगू शकाल काय. सांगू शकता काय प्रत्येकाच्या मनात काय आहे मी सुखी व्हावं म्हणून पूर्ण सुखी व्हावं. म्हणजे तुम्ही पैसा मागत साहेब तुमच्या अभिप्रायाने मनाने तुमच्या कल्पनेने तुम्ही काय समजून घेता काय पैसे नाही सुख मिळणार म्हणून पैसा तुम्हाला. पण खरं पाहिजे पैसा नाही सुख पाहिजे सुखासाठी पैसा पाहिजे. आणि दुसऱ्याला ते मोठेपणात सुख आहे त्यांची भावना आहे. त्याकरता म्हणून ते मोठेपणा ते मिळवायला प्रयत्न करतात. म्हणजे ते सुद्धा सुखासाठी मोठेपणा सुखासाठी धन सुखा सगळे तुम्ही हे करता सुखासाठी करता. पण ते सुख तुम्हाला हवं आहे. मुख्य काय कसं सुख पाहिजे तुम्हाला पूर्ण सुख पाहिजे. त्यामुळे सुख आणि खरं सुख आहे सुखाची व्याख्या पुष्कळ लोकांना करता येत नाही. सुख म्हणजे काय समजतो आम्ही पण थोड्या वेळेपर्यंत आपल्याला काहीतरी विशेष अनुभव येईल मग ते सुख असं समजतो. पण तसं नाही. जे कायम टिकेल ते सुख. सुखाची व्याख्या शांती ना दे ऐशी विद्या कशाला. शांती किंवा जे आनंद आहे किंवा टिकाऊ सुख आहे ते आनंद म्हणतात किंवा शांती म्हणतात. ते खरं सुख आहे तेच पाहिजे आम्हाला. पण ते न समजल्यामुळे विचार न केल्यामुळे आम्हाला काही पदार्थ पाहिजे ते पदार्थापासून जे सुख होते ते क्षणिक असते. आम्ही पुष्कळ काय प्रयत्न करून पैसे मिळवतो पैसे देऊन पुष्कळ सामान घेतो दुसरे
प्रपंच म्हणजे काय, ह्याच्यापासून काय नाही. उठा ठेव म्हणतात, उठा ठेव सगळं. उठायचं, ठेवायचं, उठायचं, न्यायचं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं. लांब आहे तर मोठमोठ चांगले चांगले येतात, नवीन नवीन पदार्थ येतात, जिन्सा येतात, मोठमोठे शोध. मग त्यांना पुष्कळ पैसे आपण कमवून पैसे देऊन तो पदार्थ आणतो आम्ही आणि कोणात ठेवतो. सुख आहे असं वाटलं ना, त्याच्याने सुख आहे असं आमचं सुखासाठी सगळं आहे. म्हणजे मी माझ्या सांगत काय अर्थ आहे, सगळ्यांना सुख पाहिजे आहे, सुखासाठी सगळं आहे म्हणून त्याची भावना आहे म्हणून ते त्याच्यासाठी तो प्रयत्न करतो. पण खरोखर पाहतात ते खरं आहे काय, सुख मिळते काय, सुख वाटले असं त्याच्याने सुख होय, अजून सुखी हो. बाबा आमच्यात काय एक मशीन नाही, वॉशिंग मशीन नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत. त्या कारणाने वॉशिंग मशीन घ्यायचं, वॉशिंग घेतला सुखी झाला काय नाही. पण टेलिव्हिजन आमच्यामध्ये नाही, फ्रीजर नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत असं समजतो. खरोखर तसा प्रकार काहीच नसतो. ते सुद्धा त्यांच्या मनाने घेतले ना, त्याचे सुख आहे समजत असतो. त्याकरता क्षणिक सुख होतं. त्यावेळेला तुम्ही जिन्नस आणता आणि ठेवता, मग त्या क्षणाला तुम्हाला सुख बरं वाटतंय, फार छान झालं असं वाटतं. पण दुसऱ्या क्षणापासून ते पोचतं ते सुख असं कमी होत होत. दुसऱ्या दिवशी ते सुख किंवा दुसऱ्या दिवशी राहत नाही. एक 15 दिवसाने अजिबात कमी होते, एक महिन्याने अजिबात नाहीच होत होऊन जातं. ते आहे की नाही हे सुद्धा लक्षात राहत नाही. घरात आहे की नाही म्हणजे सुख मिळालं काय, म्हणजे आम्ही पैसे आणि वस्तू ह्याच्यामध्ये सुख आहे समजतो, पण खरोखर असं काय प्रकार नाही. असं प्रत्येकाचा अनुभव आणून ते घ्यायचा आहे. आम्ही आमचं जीवनरूपी पुस्तक वाचायला पाहिजे. तुमचं जीवन आहे ना, आतापर्यंत तुम्ही जे व्यतीत झालं तुमचं जीवन, ते तुमचं एक ग्रंथ म्हणून समजा. ते तुम्ही मागे बघून पहा, मागे वळून त्याच्याने हे सगळं तुम्हाला कळेल. बाबा आम्ही असं करीत आलो, पण तसं काय ते क्षणिक सुख ते त्यावेळेला पुरतं वाटलं नाही. आणखी पुढे आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे होतं की नाही. म्हणजे ह्याच्या सगळ्या पैशात किंवा पदार्थात सुख नाही हे आपण समजलं पाहिजे. मग कशात आहे सुख, असं एक सुख कशाला म्हणावं त्यांनी सांगितलंय. सुख सुख किंवा सुखम म्हटलं, सुख म्हणतंय सुख दुःखात ते हा म्हणतोय. सुख दुःख रहित जे टिकाऊ नेहमी राहणारा जे एक स्थिती आहे, आनंद आहे किंवा शांती आहे, समाधान आहे, ते खरं सुख आहे. ते तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला ते पाहिजे खरं म्हणतो. पण आम्ही काय समजतो, क्षणिक सुख पाहिजे की काय असं आमची भावना होऊन गेलेली आहे. या क्षणिक सुखाला खरं सुख आम्ही समजलो, त्यामुळे दिशाभूल झाली आणि पुष्कळ प्रयत्न करतो, जन्मभर प्रयत्न करतो, सुखी व्हावं सुखी व्हावं सुखी व्हावं, ह्याच्यानं सुख ह्याच्यानं सुख ह्याच्यानं सुख, असं करीत 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 शेवटपर्यंत सुख पडत नाही. त्या सुखाची जागा त्यांनी दाखवून देतात. ही प्रपंचात किंवा वस्तू किंवा पैशात किंवा कीर्ती वगैरे म्हणा, त्याची अधिकार कीर्ती काही थोडेसे विषय आहेत जगात. अधिकार आहे, श्रीमंती आहे आणि पांडित्य म्हणा, पुष्कळ ते विषय आहेत. पण त्याच्यात खरं सुख नाही. पण सुखाची जागा कोणती, तुमच्या हृदयात आहे. सुख आहे, लांब जाऊ नका. सुख म्हणजे आनंद, आनंद म्हणजे देव. देवाचं स्वरूप काय, राम कृष्ण शिव, तुम्ही गणेश वगैरे म्हणता देव, ते सगळ्या देवाचं स्वरूप काय आहे, आनंद संदोहा, सच्चिदानंद, आनंद रूपच म्हणजे परिपूर्ण आनंद हे देवाचं स्वरूप आहे. आणि ते देवच पाहिजे, मग प्रत्येकाला देव पाहिजे किंवा आनंद पाहिजे. मग तो देव कुठे राहतो होता हा प्रश्न आहे की तर सगळ्यांच्या हृदयात राहतो. हा सिद्धांत तरी कोणाला माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण हृदयात बघण्याचं काही बुद्धी होत नाही आम्हाला. आम्ही बाहेर बघतो, सुखाला आनंदाला आम्ही बाहेर शोधतो आणि फसतो ना. असं काय ह्याच्यात सुख आहे म्हणून तो, पैशात सुख आहे म्हणून आम्ही कमवतो, पुष्कळ सुख भोगून ते पैसे कमवतो, मग त्याचे काय सुख होत नाही.
बाबा मुलगा त्याच्यामुळे सुख होईल असं वाटत असतं. पण शेवटी त्या मुलापासूनही त्याला सुख होत नाही असं कल्पना तरी केलेलं असते, पण ते खरे सुख होते काय? म्हणजे विषयात सुखायचा समजतो, पण विषयातून सुख मिळत नाही. त्याकरता त्याने काय सांगून ठेवलेलं आहे, बाबा तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात तो आनंद वास करीत आहे, परमानंद किंवा देव. कृष्ण म्हणजे आत्माच. देव आम्ही आमच्या उपासनेसाठी आम्ही निरनिराळ्या मूर्ती केलेल्या आहेत, किंवा ह्या देवाला कोणी जाणले तेच आम्हाला देव म्हणून बसले. आत्मारामाला जाणला राम, मग तो राम आम्हाला देव झाला. आत्मारामाला जाणला शिव, जाणला शिव आम्हाला देव झाला. म्हणजे देवाचा देव कोण? आत्माराम. आत्मा, आणि तो आत्मा आपल्यात आहे की आम्हाला आमची काही समजेल. आम्ही दुसऱ्या देवाला बसतो, पण देवाचा देव आपल्यामध्ये वास केलेला आहे. प्रत्येक देव सुद्धा असं सांगतात. शिवगीत काय सांगतो? मी सगळ्याच हृदयात आहे म्हणून सांगतो. कृष्ण भगवद्गीत काय सांगतो? मी सगळ्याच हृदयात आहे. ईश्वर सर्वभूतान हृदयेषु तिष्ठति, अहम आत्मा गुणाची सर्वभूताशे स्थितः, सर्वभूतांच्या हृदयामध्ये मी आहे. कृष्ण म्हणजे हा खरा कृष्ण, हा परमानंद रूप आत्मा जो आहे तो खरा कृष्ण, तो खरा राम, तो खरा शिव, तो खरा गणेश. मग त्या देवाला आम्ही सोडून गेलो आणि बाहेर तो आनंदाला आम्ही शोधतो. त्यामुळे काय झालेलं आहे? आम्ही दुःखी झालो. काय केलं तर दुःख. प्रपंचात काय प्रकार आहे? तुम्ही कसंही असा, कसंही वागा, काही असो, असा प्रकार आहे की नाही? श्रीमंत त्याला दुःख आहे, गरीबाला दुःख, गरीबीही दुःखी आहे, श्रीमंतही दुःखी आहे, अधिकारी दुःखी आहे, पण सामान्य माणूसही दुःखी आहे. या पुढे जागा आनंद पाहिजे, सुख पाहिजे. आणि आनंद पाहिजे. आनंद म्हणजे तो परमात्मा स्वरूपच. परमात्मा म्हणजे परमात्मा खरा स्वरूप काय? राम, कृष्ण, शिव, गणेश, आम्ही सगळ्या देवाला पुजतो, उपासना करतो. पण राम म्हणजे खरा रामाचं स्वरूप काय? खरा कृष्ण स्वरूप काय? म्हणजे ही आनंद रूप आत्माच. आनंद संदो राम, सच्चिदानंद. सच्चिदानंद आनंदच एकच शब्दात सगळे आहे. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे अनुभव रूप. शाश्वत अनुभव रूप जो आनंद आहे प्रत्येकामध्ये तोच आत्मा. आणि प्रत्येक देवाचं स्वरूप म्हणजे ते आत्माच देवाचं स्वरूप आहे. कृष्णाने काय सांगितलं? हा महात्मा गुणाची सगळ्यात हृदयामध्ये मी वास केलेला आहे. मग अशा देवाला आम्ही बघाय सोडून देऊ. हृदयात आपण आपला आनंद, आता आनंद म्हणजे तेच आणि देव म्हणजे तेच, तोच. आनंद आणि देवामध्ये फरक नाही. प्रत्येकाला आनंद पाहिजे आम्हाला म्हणतात, त्याला देव पाहिजे असं समजा. नास्तिकच कोणी नाहीच जगात, कारण आनंद कोणाला नको आहे. नास्तिक नको म्हणून का? देव म्हणजे काही नामरूप कोणतं एक हा देव नवीन म्हणून त्याला सांगेल, पण आनंद नको असं म्हणणार कोणी नाही. आणि आनंदच देवा स्वरूप आहे, त्याकडे प्रत्येकाला पाहिजे आहे. पण तो ओळखत नाही. तो काय समजत असतो? तो बाहेर कुठतरी आहे, सुख बाहेर कुठतरी आहे, कशात तरी आहे. आणि तसं आपण बघून गेलो सगळ्यात. प्रपंची सुख झाली ऐशी देखील ना ऐकिले म्हणतात, म्हणून देखील ना ऐकिले सुद्धा. म्हणजे कशा ते कसं असलं तरी दुःखी. तो श्रीमंत असो दुःखी, गरीब असो दुःखी, अधिकारी असो कोणी दुःखी असतो, सामान्य माणूस दुःखी असतो. म्हणजे प्रपंच कसं आहे, तुम्ही कसे राहील तर तुम्ही दुःखी होता. हा एक चमत्कार आहे. गरीबाला काय वाटत असते? श्रीमंत फार सुखी आहे. बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे गरिबीत जे दुःख आहे ते श्रीमंताला नाही. पण श्रीमंताला एक विशेष दुःख आहे ते त्याला कुठे माहिती आहे? श्रीमंत
पण श्रीमंत जाऊन विचारा, लक्षाधीश आहे, लक्षाधीश तुम्ही विचार जाऊन, आम्ही माझी समज अशी आहे, तुम्ही लक्षाधीश म्हणजे फार सुखी असतो असं मला तरी वाटतं बा, तर तुम्ही लक्षाधीश तुम्ही आहात, मग तुम्ही सुखी आहात का असं विचारा की उत्तर काय देईल तो? नाही. लक्षाधीशही नाही, मुख्याधीशही नाही, मोठा अधिकारी नाही, राजाही नाही, प्रेसिडेंटही नाही, मुख्यमंत्री नाही, कोणी सुखी नाही जगात. हे प्रत्येक तुम्ही बघता की म्हणजे बाहेरच्या विषयात सुख नाही, आपल्या हृदयात जो आत्मस्वरूप आहे त्याच्यात खरं सुख आहे आणि ते आम्हाला मिळवायचं आहे. म्हणजे हे परमार्थ त्याला सांगतात, त्याला त्या आपल्या हृदयात प्रसिद्ध असलेला आनंद जो आहे, आणि प्रत्येकाला आनंद शोधतो काही नको, आनंद मिळवतो तर आणखी काय पाहिजे असं म्हणत करतो. पूर्ण आनंद तुम्हाला दिने समजा आणि तुम्ही काय मागणे संपील की नाही. पूर्ण आनंद रूप जो परमात्मा आत्मा आहे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग तुम्ही वळून बघा, उलट उलट माघारा प्राण्या फिरगवते खास. मग वळून बघितलं तिकडेच आहे. आम्ही जी वस्तू राहिली बागी, आम्ही पुढे शोधायला निघालो, पुढे ते कसं मिळणार? विषयात आम्ही सुख शोधायला गेलो आणि प्रत्येकाचा अनुभव असा सांगत नाही. आता जीवनाचे टप्पे घ्या. लहान मुलगा असतो, त्याला काय वाटत असतं? मी मॅट्रिक सोडू पण सुखी होईल, मॅट्रिक BA म्हणतो माझ्या पुढे काय फार सुखी होईल असं वाटत असतं की होतो सुख. मॅट्रिक होतो किंवा BA होतो, ग्रॅज्युएट होतो, मग सुख झालं काय? क्षणिक सुख होतात. त्या दिवशी पेढे वाटेपर्यंत सुख काय. मग काय पुढे काय? प्रश्न मोठा प्रश्नाचं चिन्ह उभा राहिलं. पुढे काय? नोकरी. नोकरी मिळेल तेव्हा नोकरीने सुख असं वाटेल, असं त्याला वाटतं की शोधात पुष्कळ प्रयत्न करतो, 2-3 वर्षाचा असं कटपट करतो, रपट करतो, नोकरी मिळते. सुख मिळालं काय? पुरी काय तर तो काय म्हणत होता, नोकरी मिळाली की मग मी सुखी होईल असं वाटत असं की नाही. नोकरी मिळत तर सुख झालं का? नाही. मग पुढे सुख आहे, सुखात शोध चालू झाला, शेवटपर्यंत सुखात शोध असं तुम्ही त्याला शोध करा. म्हणजे कुठेही ते मिळत नाही असं ते तुम्हाला प्रत्येक. मग पुढे काय म्हणत तो, नोकरी झाली की लग्न झाल्यावर सुखी होईल असं वाटतं. लग्नही झालं म्हणून समजा, मग मुलगा झाल्यावर सुखी होईल. सुखी होतो काय? मुलगी मोठे झाले पाहिजे, त्याला शिक्षण दिलं पाहिजे, काय मुलगीच काय होईल, कसं होईल ही चिंता पण सगळे नसते. मोठा श्रीमंत असतो, लक्षात कुठे असतो, त्याला काय झालं, हा मुलगा कसं निघेल, कोण कोण पुढे, म्हणजे चिंताच असते की नाही. म्हणजे मुलगा झाला म्हणजे सुखी होतो असं वाटत असते, ते खोटं. मग मुलगा मोठा झाला, मोठा झाला मुलगा, मग मुलगाच मग त्याचं लग्न केलं पाहिजे, मग नातवंडी मग त्याची असं होत 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 मग सुख कुठे कधी मिळतच नाही. आणि तितक्यात काय प्रकार होतो, मग ते वय होत जाते की नाही, मग शरीर मग अशक्त होत जाते, रोग शिरतात, मग सुख मागणे सोडून देतो. कुठे सुख आहे कोणाचं म्हणत होतं ना, ते सुखाची वार्ताच सोडून देतो. सुख कुठले काय म्हणाला तेव्हा काय दुःखी असं हे हा रोग झाला, हे झालं, औषध घेण्यात आणखी ते दवाखान्यात ते हे फेऱ्या घालण्यात, मग सुख कुठे मिळालं म्हणा. जेव्हा सुख मिळालं त्या जीवनात नाही. कधी काय आम्ही सारांश घ्यायचा, म्हणजे सुखासाठी आम्ही जे प्रयत्न करतो ते जी वस्तू जिकडे नाही तिकडेच शोधात आम्ही जातो, ती मिळणे शक्य नाही. एक कुठे वस्तू गमावली असली तर कुठे गमावली आहे, कुठे पडली आहे, त्या जागेत आम्ही शोध घेईल तर मग ते मिळणार. घरात एक वस्तू काय गमावली बसत बाहेर शोधू लागलो, मिळेल का? तसं प्रकार झालेला आहे घरात. म्हणजे आपल्या शरीरात हृदयात आम्ही गमावून बसलेलो, आनंदाला इथे गमावलो आम्ही, आणि शोधतो कुठे बाहेर विषयात. मिळणे शक्य नाही म्हणतात. त्याकरता इकडे रामदास काय म्हणतात, तुम्ही परमात्म्याला, आत्म्याला, परमानंदाला
तुम्ही प्राप्त करून घ्या, शोध करा आणि खरोखर तुम्ही सुखी व्हा, मुक्त व्हा. मुक्त व्हा म्हणतो. मुक्ती म्हणजे तरी काय याचा विचार करा. मुक्ती म्हणजे सर्व दुःखापासून सोडून. मुक्ती म्हणजे काय तुझा अर्थ नाही. मुक्ती म्हणजे कोणी बंधन झालेलं आहे असं म्हणतो आम्ही म्हणतो. याचा अर्थ कोणी विचार केला काय? बंधन म्हणजे कोणी बांधलं आहे तसं समजतो आम्ही. कोण बांधले नाही हो, पण आतलं बांधले असेल कोणीतरी सूक्ष्म दोऱ्याने कोणी बांधले असलेलं समजतो. असं का प्रकार नाही काय? बंधन म्हणजे काय? दुःख, न सुटणारं दुःख. कसं केलं तर दुःखच, असं केलं तर दुःख, तसं केलं तर दुःख. असं जे सुख आहे, दुःख आहे ते कायम दुःख, त्याला मग काय म्हणायचं? बंधन म्हणायचं. असं बंधन झालेलं आहे. हे बंधन आम्हाला तोडायचं वाटतं तर काय? हे दुःख नाही केलं की बंधन सोडायचं. म्हणजे दुःखापासून मोकळेपणा, दुःख निवृत्ती, अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, म्हणजे हेच ह्यालाच मोक्ष म्हणायचं. हे मानवी ध्येय आहे किंवा वेदांताचा किंवा धर्माचा किंवा अध्यात्माचा हेच ध्येय आहे. म्हटलं काय? अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. दुःख एकदम सगळे दुःख जावं, निर्नाम व्हायचे आणि परिपूर्ण सुख, परमानंद प्राप्ती ही आधी केलेलं आहे. बहुता जन्मांचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट इति नाही. प्रपंच करावा नेमक. आता तुम्ही म्हणाल पण सोडत नाही, करा म्हणतो नेमक. इतके अवश्य आहे तितके करा, अनवश्य फार करतो. जे कर्तव्य रूपाने आम्ही केलं पाहिजे ते फार कमी असतं. तुम्ही बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत संबंध दिवस तुम्ही तुमची कामं तुम्ही घेतली, परीक्षा केली म्हणजे आम्हाला अनवश्यक असं पुष्कळ कामं आम्ही करतो. दुसऱ्याचं तिसऱ्याचं किंवा मागचे पुढचे म्हणा किंवा सामाजिक देशाचं म्हणा, असं म्हणजे पुष्कळ आम्हाला स्वतःला संबंध नाही अशा विषयीचे पुष्कळ आम्ही ते त्याच्यामध्ये वेळ घालवतो. म्हणजे इकडे काय सांगतात सगळे सोडून देऊन तुम्हाला कर्तव्य काय आहे ते तितके करू. माणसाला कर्तव्य काय आहे बाबा? आपलं जे काम असतील, उद्योगधंदा असेल किंवा प्रपंचित असेल, मग ते सांभाळायचं आणि उद्योगधंदे करायचे. हे जे कर्तव्य म्हणून समजा, प्रापंचिक कर्तव्य म्हणून. पण हे तुम्ही थोड्या याच्याने करू शकता. म्हणजे तुम्ही करता पण मनाने बुद्धीने ते तुम्ही करता तेच खरं काम असं म्हणा. काम कशाला म्हणावं? विचार करून जे करावं लागतं ते काम. विचार न करता सहजपणे आपण जे करू शकतो त्याला काम असं म्हणता येणार नाही. आता आमच्या शरीराला अशी सवय पडून गेलेली आहे, शेकडो हजारो वेळा करून मग ते आपोआप होत असतात. आम्ही निघालो तुमची एका नंतरची घरी समजा, म्हणजे तुम्ही घरावरून निघता आणि ते मित्राकडे पण जाता, मग त्याच्याबरोबर बोलतात कोणी 2-4 शब्द. नंतर तू काहीतरी विचार करत असतो, मग नंतर विचार करता होती नाही. ह्याच्या सगळ्यामध्ये काम म्हणायला अयोग्य अशी क्रिया कोणती बरं? तुम्ही जाता हे काम नव्हे, विचार करावा लागत नाही तुम्हाला. तुम्ही सरळ निघता पण सरळ तुम्ही जाता, म्हणजे आपोआप विचार न करता तुमचे पाय तुम्हाला मित्राच्या घरी नेऊन सोडतात की नाही. आणि तुम्ही काय करून 2-4 रागावर बोलता प्रेम समाचार वगैरे, ते सुद्धा काम असं म्हणता येणार नाही. तो विचाराचा विषय असेल तो त्या पद्धतीतून 10-15 मिनिट तुम्ही करता, तितकंच ते खरं काम काम म्हणजे विचाराने किंवा मन लावून जे करायला लागतं की नाही त्यालाच काम असं म्हणायचं. बाकीचे आपण स्नान करतो, आंघोळ करतो, हे काम काय नाही म्हणून. आणि तुम्ही काम असं काम करीतच नाही. तुम्ही आंघोळ करताना तुम्ही दुसरं काम आत चालत असतं की नाही, काही विचार करीत असतं की नाही. म्हणजे आंघोळ काम तुम्हाला नाही, तुमच्या दृष्टीने नाहीच आहे, इतकंच आहे. तुमचे दुसरे काहीतरी विचार करीत असतात. म्हणजे आंघोळ किंवा जेवण हे नेहमीचे जे आहेत जाणे येणे वगैरे हे काम म्हणता येणार नाही. म्हणजे आणि आता हे झालं, हे नित्य काम झालं.
आणि बाकीचे जे विनाकारण जे करतो आम्ही, आता पेपर वाचतो 2 तास, ओके नाही, हे काम समजतो आम्ही, काय समजतो हे सुद्धा काम म्हणून समजतो. आवश्यक असले काय हेच विचार, 2 तास आणि तो एक पेपर आला की नाही दुसरा पेपर घ्यायचा, मग तोच विषय त्याचा असतो की नाही, आणि परत दुसरा पेपर घ्यायचा, 2 तास 3 तास त्यात कमाल, ओके नाही. म्हणजे हे काय काम म्हणता येईल का? तुम्हाला आवश्यक आहे काय ते? तुम्ही काय करणार? तुम्ही राजकारणी आहात, तुम्ही काहीतरी राजकारणात भाग घेणार का? त्याबद्दल तुम्ही काहीतरी विशेष काम करणार, वाचू दे, काय करत नाही. तसा कोणी असला तर त्याने वाचा. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महात्मा गांधी होते ते संबंध देशाचे ते सूत्रधार राजकारणाचे, पण ते किती पेपर्स किती वेळा वाचत होते, किती टाइम, 5 मिनिट. माधवभाई देसाई होता त्याचा सेक्रेटरी, त्याने काय करायचं, जे महत्वाचे असेल ते अंडरलाईन करायचं. मग त्यांनी 5 मिनिट संबंध राजकारणातील हिंदुस्थानचे संबंध राजकारण 30-40 वर्ष ज्यांनी हरवली ते रोज 5 मिनिट ते पेपर वाचतो. आम्ही 2-2 तास 3-3 तास वाचतो की विनाकारण की, म्हणजे वेळ मिळत नाही आम्हाला असं म्हणतो आम्ही, काम करतो म्हणतो मी, हे काम म्हणता येईल काय? नाही. आणि गप्पा मारतो 2 तास 4 तास 3 तास, म्हणजे काय आम्हाला खरोखर काम फार कमी असतं. सांगण्याचं हेतू काय, खरं काम म्हणजे मनाने करायचं जे काम फार कमी असतं, कर्तव्य फार कमी असतं. तितकेच आम्ही करून मग बाकीची वेळ प्रमाणात घालू म्हटलं तर पुष्कळ वेळ आम्हाला लभ्य आहे. आम्हाला सवड नाही असं याला काहीच आधार नाही. रात्र तुम्ही सकाळी उठता 5 वाजता लागे किती उठता, 2 तास तुम्हाला ध्यान वगैरे करता येत असते, प्रार्थना ध्यान. मग आम्ही काय करतो 7 वाजेपर्यंत दिसतो, लवकर उठत नाही. म्हणजे रात्र झोपायची काय किती वेळेला 11-12 वाजता गप्पा मार, दुसरं काय नाही. गप्पाशिवाय चुकत नाही, हेच नाही आपलं काम म्हणजे गप्पा, दुसरं काय नाही. पेपर वाचायचं, गप्पा करणार, सिनेमा जायचं, म्हणजे कशा संबंध नाही. स्वतःला विसरून स्वतःच काहीतरी कर्तव्य आहे हेच विसरून गेलेला असतो. हा स्वतः मी किती एक व्यक्ती आहे, मला काहीतरी कर्तव्य आहे, विशेष मला काहीतरी विशेष साध्य करायचं आहे, ध्येय आहे, हेच अजिबात मी कोणी नाहीच असे शिवून पण पुष्कळ मतभेद म्हणून म्हणायचे हे असतात. आम्हाला मोक्ष नको म्हणतात. काय पाहिजे तुम्हाला? प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, पण मोक्ष नको, उद्धार मोक्ष नको आम्हाला, प्रगती पाहिजे. प्रगती म्हणजे काय हो? पुढे जाणे. ओके, पुढे जाता, पुढे कुठे जाणार तुम्ही? ध्येयच नाही, पुढे आहे काय? आम्ही सगळे पुष्कळ इजम आहे, कम्युनिझम आहे, प्रत्येक पुढे सगळे असं करा असं करा. पुढे काय निश्चित काय नाही. समजतात ते पुढे माणूस पूर्ण सुखी होईल याच्याने असं समजून त्या समजुतीच्या आहेत भांडवलावर हे सगळं चाललेलं आहे. काय म्हणजे पुढे म्हणजे प्रगती म्हणजे पुढे जाणे, विकास म्हणजे असं हे होणे, पण ध्येय त्याची म्हणजे मुक्कामाचं तिकडे हेच नाही, निर्देशच नाही. मोक्ष म्हणजे त्यात आहे, त्याच्यापेक्षाही विकास आणि ह्या शब्दापेक्षा मोक्षाचा विशेष अर्थ आहे. मोक्ष म्हणजे परमानंद स्थितीपर्यंत आम्ही पोहोचतो, ह्या दुःखापासून मुक्त होतो, अशी स्थिती आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. हे मोक्ष या शब्द आहे ते उद्धार म्हणतात. उद्धार म्हणजे त्याच हाच अर्थ आहे. उद्धार ह्याचा अर्थ काय? वर काढणे. उद्धार म्हणजे उद्धार वर काढणे. ओके, वर काढणे म्हणजे काय? आम्ही कुठे पडलो आहे? पडलो आहोत. वर काढ म्हणजे पडलाच पाहिजे ना. बघ, वर काढायचं म्हणजे उद्धार करा म्हणजे वर काढा. इतकं झालं. वर काढा म्हणजे तुम्ही कुठे पडला असं पडला. ओके, कुठे पडला तुम्ही? दुःखात, चिंतेत, या बंधनात पडला. मग तू वर काढायचं म्हणजे हे दुःख नाश करायचं, चिंता नाश करायचे, बंधन नाश करायचे, मग प्रमाण प्राप्त करून द्यायचे. हे मोक्ष. उद्धार म्हणजे मोक्ष.
उद्धार किंवा मोक्ष हे जे धार्मिक शब्द आहेत ते अर्थपूर्ण आहेत. प्रगती आणि विकास आहेत ते अर्थशून्य आहेत. पुढे गाणे पुढे पुढे कुठे माहिती नाही का असं की सांगण्याचा हेतू काय म्हणजे मोक्ष किंवा परमानंद प्राप्ती किंवा देवाची प्राप्ती परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची हे मानवी ध्येय आहे. ते प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. त्यासाठी परमार्थम एकच नाव दिलेलं आहे. परमार्थ प्रपंचच परमार्थ श्रेष्ठ अर्थ ही सामान्य अर्थ हीनार्थ म्हणा काय वित्त किंवा अर्थ आहे. अर्थमनर्थम भावय नित्यम नासी तत् सुखलेशम सत्यम. काही ह्याच्यापर्यंत मर्यादेपर्यंत हे प्रयोजन करेल ते नंतर पुढे काहीच अर्थ त्याचं हे नाही. मला अन्न वस्त्र आणि निवास हे देण्यात हे 3 पदार्थ मिळाले की नाही ह्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले त्याचं काहीच अर्थ नाही नाही. काय करणार हेच तुम्ही जास्त करणार. वस्त्रच करणे साधा सामान्य हे अगोदर तुम्ही वापरत होता. मग मोठमोठे किमतीचे कपडे वापरू लागला इतकेच. पण शरीराला काय ते समजतच नाही. काय किती घाल तरी त्याचं होयच म्हटलं की काय सुख होते. पूर्वी तुम्ही साधा वापरत होता आता तुम्ही अगदी टर्लिन किंवा कपडे वापरू लागला. मग शरीराला काही विशेष असं आनंद किंवा सुख झालं काय काही नाही म्हणते. ते सवयीवर आहे. शरीर सुख ह्याच्यावर काय काही सवय तुमची असं कशी असेल त्याचे सुख आहे. म्हणजे पुष्कळ पैसे करून मोठमोठे आम्ही कपडे वगैरे करतो हे करतो म्हणजे किंवा निवास घर मोठं बंगलं बांधतो. एक सामान्य घर असल्यावर पुष्कळ पैसे म्हणून काय म्हणतो आम्ही मोठा बंगला बांधतो. सुखी होतो काय काय बंगल्यात राहील तर तू आपल्या अंतःकरणाचा आत जो त्याची मनाचा जो प्रांत आहे तोच खरा. तो जर मनातून असुखी असमाधानी आशापूर किंवा असे असेल मग तो मोठ्या बंगल्यात बसून काय उपयोग. मोठ्या बंगल्यात बसलाय अगदी बसलाय झोपलेला आहे त्याच्यावर पलंगावर झोपलेला आहे पण मनात दुःखी आहे. आशा दुःखी आता तुम्ही म्हणतो त्याला कसं दुःख असणार हो. आशा हे दुःख म्हणतात. आणखी पाहिजे आणखी पाहिजे आणखी पाहिजे पण असं आहे की नाही मिळेल की त्याचा नियम नाही. मग त्यात सुखदुःख आणि लाभ हानी हे सगळे असणार. मग कधी दुःखीच असतो तो. म्हणजे हे तुम्ही निवास किंवा जास्त पुष्कळ वाढवलं तर तुम्ही सुख होणार नाही. ते मर्यादित आहे. ते पैशापासून ते आपण मिळणार जे सुख आहे ते मर्यादित एका ह्याच्या पण शरीराला बाबा निवास आणि कपडे आणि जेवायला अन्न वस्त्र आणि ह्याच्यापेक्षा पलीकडे पैशाला काहीच उपयोग नाही. पुष्कळ आम्ही हे केलं आणि ते मनाने आम्ही समजतो इतकंच. पुष्कळ पैसे आम्ही कमवून एक लक्षावधी आम्ही कमवलं समजा एक बँकेत ठेवलो मग त्याच्याने ते पैसे याला दुःख सुख देतात काय नाही. जेवढे पैसे सुख कसं देणार ते बँकेत पडून राहणार. तो केव्हा माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहे तसं विचार करतो त्यावेळेला काही सुख वाटत ह्या पलीकडे त्या काहीच नाही. म्हणजे एखादं आम्ही सहसा म्हणजे पैसे म्हणजे सुख समजतो तसं काय प्रकार नाही. त्याकरता काय आचार्य काय म्हणतात अर्थमनर्थम भावय नित्यम. अर्थ नाव काय अर्थ पण आहे ते अनर्थ म्हणतात. म्हणजे त्याच्या मागे लागतात. लोभ अनर्थकारी आहे. पैसा नकोसा याचा अर्थ नाही. पैशाचा लोभ असू नये ह्या दृष्टीने सांगतात. अनर्थ म्हणजे अर्थमनर्थम भावय नित्यम. पैसा तुम्ही ते कमवा तुम्हाला पाहिजे तितकं ते उपयोगाला आहे पण तेच तुमचं ध्येय किंवा तेच तुमचं ते करता तुम्ही समजलं की नाही ते अनर्थ होते. मग म्हणजे लोभ अनर्थकारी आहे पैसा अनर्थकारी नाही. बायकामध्ये अनर्थकारी नाहीत मोह अनर्थकारी आहे. असं लोभ वगैरे आम्ही त्याच्या पटलो दुःखी झालो मग ह्याच्यापासून सोडून घ्यायची आहे. घेण्यासाठी मग परमार्थ म्हणतात. हे हीनार्थ झालं. परमश्रेष्ठ अर्थ म्हणतात. तो अर्थ मात्र मी आमच्या हृदय जवळच आहे. आम्हाला कधी सोडून जात नाही. रात्री आता हा अर्थ आहे पैसे आहेत
तुम्ही दुसऱ्या गावी गेला तुमच्या बरोबर येत नाही. ओके, पण हा तुमच्या कुठे जा, शरीर गेले तर सुद्धा तुमच्याबरोबर असते, तुमच्या जवळ नेहमी तुमच्याजवळ राहणारा अर्थ हा परमार्थ आहे. आणि त्याला कोणी येऊ शकणार नाही, चोरी करू शकणार नाही, कोणी त्याचा बाबा आमच्या वाटा मागणार नाही, कोणी परिपूर्ण स्वतंत्र नेहमी तुमच्यावर असणार आणि परमश्रेष्ठ आनंद रूप. आणखी परत एक सूत्र थोडं हे क्षणिक आनंद सुखरूप ते आहेत आणि परमानंद रूप आहे. ओके, इतक्या तऱ्हेचे जो परमानंद आहे, परम आत्मस्वरूप आहे, ते त्याला तुम्ही शिवणार, त्याचा आनंद घ्या, कृतकृत्य व्हा, उद्धार करून घ्या किंवा असं पुष्कळ मोक्ष संपादन करा. देवाला तुम्ही हे मनाचे समाधान, पूर्ण समाधान हेच देवाचे दर्शन म्हणतात. मनाचं पूर्ण समाधान आहे तेच देव, तुकाराम मला म्हटलं तेच देवाचं दर्शन. अशा रीतीने परमार्थ करून आपला हा आनंद परिपूर्ण आनंद आपण मिळवावा, हा सारांश सांगण्याचा हेतू आहे. महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ महाराज की जय.